का ट्रेडर मराठी ट्रेड गुरुमध्ये आपलं स्वागत. 19 फेब्रुवारी रोजी की बँक निफ्टीमध्ये नेमकं काय होणार आहे, कशी असेल निफ्टी बँक निफ्टीची चाल, काय होणार आहे याच्यावर आपण आता भाष्य करणार आहोत. आपण समजून घेणार आहोत आज मार्केटमध्ये नेमकं काय झालं, कसे मार्केटनी दिशा काय होती, हे पाहणार आहोत. दुसरी गोष्ट की आपण काल परवाही मी सांगितलं होतं की मार्केट गॅप डाऊन होणार आहे. काल गॅप डाऊन झालं. पुन्हा आज सांगितलं होतं की मार्केट खालच्या दिशेने जाऊन पुन्हा की 100-150 पॉईंटच्या नंतर पुलबॅक येण्याची शक्यता आहे. सगळ्या गोष्टी झाल्या आहेत. परंतु की सावध पद्धतीने ज्या ज्या ट्रेडर्सनी ट्रेड केले असतील नक्कीच त्याला दोन पैसे भेटले असतील. आणि जे लोक नेहमीप्रमाणे ट्रेड करतात त्यांचं तर नेहमीप्रमाणे लॉसेस झालेच असतील. असो, तर चला उद्या काय होतं आहे ते पाहू. सर्वप्रथम की 15 मिनटात मी अगोदर चार्ट घेतो आणि तुम्हाला एक थोडंसं समजून सांगतो की नेमकं काय विषय काय आहे. सध्या विषय हा आहे मित्रांनो की मार्केट 23,000वर येऊन थांबतं ना, तिथं मोठ्या प्रमाणावर शिलर असल्याचे आपल्याला दिसून येतं. हे परवा म्हणजे इथंही शिलर होते. काल इथं मार्केट आलं, सेलर आले, सेलरने गॅपडाऊन ओपन केलं, पुन्हा इथं सेलर आले, पुन्हा इथं सेलर आले, पुन्हा इथं सेलर आले काय इथं, आणि पुन्हा मार्केट आज तिथंच येऊन पोहोचलं आहे. मग हा जो 23,000चा रेजिस्टन्स आहे, हा रेजिस्टन्स तगडा म्हणण्यापेक्षा महातगडा आहे. आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सेलर्स आहेत. हे कोणालाही समजून येईल. मला वाटतं की तुम्हीही ते समजून घ्यायला पाहिजे. मग अशा स्थितीमध्ये आपल्याला उद्या ट्रेड कसा करायचा आहे. उद्या ट्रेड करताना आपल्याला काय बघायचं आहे की मार्केट आज काय झालं आहे की 22,923वर निफ्टी बंद झालं आहे. मार्केट आज निफ्टीचं मार्केट 22,923वर बंद झालं आहे. मग उद्या कॉलच्या साईडला आपल्याला केव्हा जाता येईल, जेव्हा 23,000च्या वर एक ग्रीन कॅन्डल होईल आणि त्या ग्रीन कॅन्डलचा हाय तोडल्यानंतर आपल्याला वरच्या दिशेने जायला काहीही हरकत नाही. परंतु वरच्या दिशेने आपल्याला 23,100पर्यंतच आपल्याला थोडंसं, कारण ते 23,100 हाही महत्त्वाचा एक भाग आपल्याला गेल्या काही दिवसातून दिसून येत आहे. मग आपल्याला या ठिकाणी 23,000 ते 23,100 या ह्याच्यामध्ये एखादा स्कॅल्पिंग ट्रेड आपल्याला करता येईल. आणि 23,100 ही तोडलं आणि त्याच्या ठिकाणी वर एक ग्रीन कॅन्डल केली. ग्रीन कॅन्डलचा हाय तोडला तर आपल्याला वरच्या दिशेने अनेक कॉल पुढं चांगले कॉल करता येईल. आपल्याला चांगला एक ट्रेड घेता येईल. हे झालं वरच्या दिशेने. कॉलच्या दिशेने आपल्याला नेमकं काय करायचं आहे. आपल्याला खाली पुढच्या दिशेने काय करायचं आहे, कारण मार्केट गेल्या काही दिवसापासून खालच्या दिशेने जास्त प्रमाणात जात आहे. अशा परिस्थितीमध्ये उद्या आपल्याला ट्रेड निफ्टीमध्ये कसा करायचा आहे. मार्केट सध्या 22,923वर बंद आहे. मग अशा स्थितीमध्ये आपल्याला की 22,900च्या खाली 22,900च्या खाली एक रेड कॅन्डल झाली. रेड कॅन्डलचा लो तोडला की आपल्याला पहिलं टार्गेट हे 22,850चं येईल. काय 22,850 हे 50 पॉईंटचाच विषय आहे. आणि तेही नीट आहे का, पुढच्या दिशेने 22,900 तोडल्यानंतर 22,850चं पहिलं टार्गेट, 22,850ही तोडलं तर मग 22,800 लिहून घ्या. 22,800 तोडलं तर मग आपल्याला 22,728पर्यंत जाता येईल. आणि 22,828ही तोडलं तर आपल्याला खालच्या दिशेने आणखी चांगला ट्रेड करता येईल. मला वाटतं निफ्टीचे तुम्ही लेवल चांगल्या पद्धतीने जाणून घेतले असतील, लिहून घेतले असतील. आता आपण जाऊ बँक निफ्टीकडे. बँक निफ्टी काय करते ते पाहू आपण. आता बँक निफ्टीमध्येही आपल्याला सेलिंगच आज बी पाहायला भेटली आणि बाईंग बी पाहायला भेटली. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला नेमकं उद्या बँक निफ्टीमध्ये आपल्याला कुठल्या लेवल आपल्या कामी येणार आहेत, बँक निफ्टीमध्ये आपण कुठं ट्रेड करू शकतो चांगला, आपल्याला कुठला ट्रेड घटल. आपल्याला 40-50 पॉईंट बी भेटले. त्या 40-50 पॉईंटमध्ये आपला रोजचा 2-5 रुपये बी भेटले तर ते चांगलं आहे.
तर आज मार्केट बँक निफ्टी 49,064वर बंद झाली आहे. मग आपल्याला वरच्या दिशेने केव्हा जायचं, तर मला वाटतं की सगळ्यात अगोदर हे जो आजचा 22,100 आपण 22,100 त्याच्यापेक्षा मला वाटतं की सरळ सरळ आपण 22,250च धरावं. 22,250च्या वर एक ग्रीन कॅन्डल झाली. ग्रीन कॅन्डलचा हाय तोडला तर आपल्याला आपले 49,250च्या वर एक ग्रीन कॅन्डल झाली. ग्रीन कॅन्डलचा हाय तोडला तर आपल्याला 49,486 आणि त्याच्यावर आपल्याला 1-2 टार्गेट वरी मिळत राहतील, कारण तो पॉझिटिव्ह ट्रेड राहील. कारण 49,500 हा जो आहे 49,500 इथून मार्केट वर गेलं तर मग ते बाहेरच्या हातात आलं आहे. 49,500च्या बाहेरच्या हातात आलं आहे. चला तर मग आता आपण खालच्या पुढच्या दिशेने आपल्याला काय पाहायचं आहे. 49,064वर सध्या मार्केट बंद आहे. मग उद्या 49,000 जर तोडलं त्याने, तर 49,000 तोडल्यानंतर त्याला पहिलं टार्गेट आपल्याला 48,850चं आहे. आणि 48,850ही तोडलं तर आपल्याला दुसरं टार्गेट राहणार आहे 48,700चं. 48,700 हे तोडलं तर आपल्याला 48,500चं तिसरं टार्गेट राहणार आहे. त्याच्यानंतर वेळेत मी तुम्हाला बाकीचे लेवल सांगाल. निफ्टी आणि बँक निफ्टीचे ह्या व्यवस्थित लेवल तुम्ही ऐकून घेतले असतील. मला वाटतं की ह्याच्यात काही त्रुटी होत असतील, ह्याच्यात काही सांगण्यात अडचणी येत असेल मला, किंवा तुम्हाला समजत नसेल. माझा उद्देश मराठी ट्रेड गुरूचा एकमेव उद्देश आहे किंवा जास्तीत जास्त मराठी माणसांना शेअर मार्केटची माहिती व्हावं, शेअर मार्केटमधून नेमकं 2 पैसे कसे कमवायचे आहेत हे त्यांच्यापर्यंत जावं, त्यासाठी मी प्रयत्न करत आहे. त्याच्यानंतर आज तर आपण सध्या तरी निफ्टी आणि बँक निफ्टीचे लेवल आपल्याला देत आहोत. पुढं चालून आपण निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी, मिड कॅप, सेन्सेक्स याबद्दलही तुम्हाला माहिती देण्याचा मी प्रयत्न करील. खरं तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ जावा यासाठी मराठी ट्रेड गुरु चॅनलला सबस्क्राईब अगोदर करा. तुम्ही जे व्हिडिओ पाहत असतील त्यांनी सबस्क्राईब करावं, त्याला लाईक करावं. लाईक केलं म्हणजे काय होईल की तो व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाईल, किंवा यूट्यूबलाही वाटेल की ओके हे व्हिडिओ लोकांपर्यंत जाण्यासारखा आहे. मग जेवढी माहिती लोकांपर्यंत आपल्याला देता येईल आणि तेवढ्या पद्धतीने माझाही उत्साह वाढेल, मराठी ट्रेड गुरूचाही उत्साह वाढेल. हे कुठलं काही पेड चॅनल नाही. मी कुठलेही चार्जेस घेणार नाही. जास्तीत जास्त लोकांनी हे मार्केट शिकावं आणि या मार्केटमधून 2 पैसे कमावेत, यासाठी हे सगळं केलेलं आहे. आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला गुंतवणूक करायची आहे की ट्रेड करायची आहे, तर तेव्हा की मला वाटतं की तुमचे जे आर्थिक सल्लागार आहेत त्या आर्थिक सल्लागाराची परवानगी घेऊन किंवा त्याचा सल्ला घेऊन मार्केटमध्ये गुंतवणूक करावी. पुन्हा उद्याच्या नव्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. आज दिलेले लेवल सांभाळा आणि लॉस टाळा. धन्यवाद.